नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण सुंदर असे ब्लाउज डिझाइन या पैठणी साडीवर करणार आहोत। हे पॅचवर्क डिझाइन आहे आणि या साडीला मला पिको फॉल पण करायचं आहे। याच्यासहित माझ्याकडे ही ऑर्डर आली, खूप अर्जंटमध्ये ऑर्डर होती। हे ब्लाउज मी रात्रीचं कंप्लीट केलं आहे। तर बघा किती सोप्या पद्धतीने मी इथे ब्लाउज डिझाइन केलेली आहे। व्हिडिओ कंप्लीट बघा। हे आपलं बॅक साइड आहे, हे मेन कापड आणि हे अस्तर आहे। आता आपण माप बघून घेऊया। तर माप आहे तयार 14 पाहिजे, मी ते 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। इथे जो शोल्डर 6चा, बुंडा 6.5चा, चेस्टचा चौथा भाग टाकलाय 10 आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथं 2 इंच घेतली। 40 साईजचं ब्लाउज आहे। तर खाली कमरेचा कमरेच्या उंचीचा चौथा भाग 9, 1 इंच एक्स्ट्रा बॅक साइड टक्ससाठी आणि 2 इंच एक्स्ट्रा आपली शिलाई मार्जिन। या पद्धतीने आपलं हे ब्लाउज आहे। तर मैत्रिणींनो, इथे जी गळ्याची रुंदी घेतलेली आहे ती 2.5 वर गळ्याची रुंदी मी इथे घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा, जी गळ्याची उंची आहे ती 10 आहे। इथे मी अर्धा इंच प्लस केलेलं आहे। नेहमीप्रमाणे 10.5 वर गळ्याची उंची टाकली। खाली मी 3.5 वर गळ्याची रुंदी इथे टाकलेली आहे। आता आपण पट्टीने हे गळ्याचा बॉक्स तयार करून घेऊया या पद्धतीने। आता हा बॉक्स तयार केला गेलेला आहे। इथे आपण एक पान गळ्यासारखं आपण याला आकार देणार आहोत। तर या पद्धतीने आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे। व्यवस्थित असा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, हे बिना कॅनव्हासचं ब्लाउज आहे, त्याच्यामुळे पॅचवर्क ब्लाउज आहे। तर खूप मस्त अशी डिझाइन इथे झालेली आहे। तर खूप घाईत मी ही डिझाइन केलेली आहे आणि ब्लाउज शिवताना मला माहिती नव्हतं की मी कोणती डिझाइन करणार आहे, पण ती शेवटपर्यंत खूप छान अशी डिझाइन इथे झालेली आहे। बघा, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सहज जमेल ही पॅचवर्क डिझाइन। तर खाली असं सीधी बाजू खाली करायची आहे आणि जी उलटी बाजू मध्ये घ्यायची आहे, कारण इथे आपल्याला पलटी करायचं नाही आहे ब्लाउज। तर बघा, आता आपण जे शोल्डरच्या साईडने डायरेक्टली असं टिप टाकून घ्यायची आहे। खाली आपण गळ्याला आता टिप टाकायची, त्याच्यामुळे पिन लावून घ्यायची, म्हणजे कापड सरकायला नको। जिथं गळ्याचा आकार आहे त्यावर ना आपल्याला मशीनने सिलाईन टाकून घ्यायची आहे त्या आकारावर, या पद्धतीने। आता आपण हा गळा कट करून घेऊया। शिलाईंच्या सोडून आपल्याला 1/2 इंच अशी शिलाई सोडून आपल्याला हा गळा कट करायचा आहे या पद्धतीने। आता आपण इथे छोटे छोटे नॉचेस, जसं दरवेळेस देतो त्यावेळेस आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे, जेणेकरून आपल्याला गळा फिनिशिंग येईल। याच्यासाठी पूर्ण अस्तर हे मेन कापडला लावून ते एक्स्ट्रा कापड काढून घेतलं आहे। आता मी हा साडीचा कापड घेतलेला आहे। कापड थोडा कमी आहे, कारण साडीमधून जास्त कापड काढू शकत नाही, तर तो थोडा आपला डिझाईनसाठी ॲडजस्ट करावा लागतो। 40 साईजचं ब्लाउज आहे, त्याच्यामुळे कापड थोडं जास्त लागणार होतं, पण साडीमधून जास्त कट करता येणार नव्हतं, त्याच्यामुळे मी हे एवढा कापड घेतलेला आहे। तर बघा, आता या पद्धतीने तुम्हाला कापड खाली ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याला या पद्धतीने पिना लावून आपण जी शिलाईन टाकली त्या शिलाईनवरती आपल्याला शिलाईन टाकायची आहे। आणि हे जे साडीचा कापड वेगळा घेतला आहे तो आपल्याला या पद्धतीने जॉईन करायचा आहे। आता बघा, आता इथे आपल्याला थोडंसं कापड लावावं लागणार आहे। तर या पद्धतीने मी इथे थोडं कापड लावून घेत आहे। तर इथे कापड लावलं गेलंय आपलं। आता बघा, हे झालं। आता आपल्याला करायचं आहे गळ्याला डिझाईन करायचे। त्याच्यासाठी पहिले आपण हा जो साडीचा कापड आहे आपल्या गळ्याप्रमाणे कट करून घेऊया। आता हे इथे पण थोडे नॉचेस याला देऊन घ्यायचे, कारण हे जाड झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, या पद्धतीने पलटी करून घेणार आहोत आणि अस्तरच्या साईडने त्याला दाबटीप टाकून घेणार आहोत। सहज कुणाला पण जमेल ही अशी ब्लाउज डिझाइन आहे आणि पॅचवर्क डिझाइन करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि पॅचवर्क डिझाइन खूप छान दिसते। तर सोपी पण आहे, नवीन शिकणाऱ्यांना सहज जमेल। तर इथे जे आपल्याला शिलाईंची आहे तिथं आपल्याला व्यवस्थित जे सुईने आपल्याला करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित वरती करून घ्यायचे आहे शिलाईंचं, जेणेकरून गळ्याचा आकार आपला चुकणार नाही आहे। तर बघा, इथे या पद्धतीने आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे। आता आपण इथे खालून गळ्याला आकार द्यायचा, जसं आपल्याला पॅचवर्क करायचे तिथे आपण इथून डिझाईन करू अस्तरच्या साईडने। तर इथे मी 1.5 इंचवर ह्या पद्धतीने मार्क्स करून घेत आहे। हे मी सहज सेप पण देऊ शकले असते, पण ते तुमच्या लक्षात यायला हवं म्हणून मी इथे हे तुम्हाला मार्क्स करून दाखवत आहे।
तर इथून पण तुम्हाला 2 इंच म्हणजे मध्यभागी तिथून तुम्हाला 2 इंच घ्यायचं आहे, 2-2.5 इंच. तर या पद्धतीने आता हा आकार झालेला आहे. हाच आकार आपल्याला दुसऱ्या साईडला सेम द्यायचा आहे, त्याच्यामुळे गर्द करून घेतलेलं हे गर्द. आणि या पद्धतीने मी ही परत तसा आकार दुसऱ्या साईडला सेम देऊन घेतलेला आहे, करून घेतला आहे. आता आपण जो आकार दिलेला आहे अस्तरच्या साईडने तिथून आपल्याला मशीन या पद्धतीने चालवायची आहे, शिलाईनच टाकून घ्यायची आहे या पद्धतीने. तर कॅनव्हसने जर करणार ही डिझाईन तर खूप म्हणजे टाईम लागतो. तर ह्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने होते. फक्त तुम्हाला इथं जो कापड आहे तो व्यवस्थित हाताळायचा आहे. तर हे 40 साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे कापड खूप लागणार होतं. आणि कस्टमरने सांगितलं होतं की साडीचा कापड जास्त कापू नका. मग त्याच्यामुळे थोड्याच कापडमध्ये आपण ही डिझाईन आपल्याला करायची होती, आणि ती पण कमी वेळेत. इथून आपल्याला या पद्धतीने हळूवारपणे कापून घ्यायचं आहे शिलाईच्या बाजूने. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. खालचा कापडवर पण लक्ष असू द्या, तिथे खाली कैचीने लागायला पाहिजे. तर या पद्धतीने आता आपण छोटे छोटे असे 4 चौकोनी कापड घेऊन समोसे तयार केलेत मी या पद्धतीने. आता हे झालेत समोसे तयार. दोन्ही कलरचे मी या पद्धतीने एकमेकावर ठेवून घेतलेले आहे. आणि इथे जो मध्यभाग आहे तिथे आपल्याला हे लावायचे. या पद्धतीने हे लावले गेलेले आहेत. आता आपल्याला मी हे काठचे थोडेसे असे कापड घेतले, ते या पद्धतीने वाळून घेतलेले आहेत. आणि शिलाईन मी फक्त त्याच्या जे साईडलाच टाकत आहे. तर या पद्धतीने आता आपल्याला ते इथे लावून घ्यायचे, दोघीच्या दोघी अंतर सोडून थोडं. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थित समोरासमोर व्यवस्थित आकाराचा शेप बघून आपल्याला मी इथे गोल्डन कलरची काठ लावून घेतलेली आहेत. आता नॉट लावून घ्यायचे आहेत आपल्याला गळ्याला. नॉट लावल्या गेल्यानंतर मी ही अशी लेस घेतलेली आहे, आणि ती लेस आपल्याला इथे लावायची. कटवर्क लेस आहे ही कटवर्कची, आणि ती मी इथं अशा ह्या पद्धतीने गळ्याला लावून घेत आहे. परत आपण ह्या लेसवर डबल शिलाईन टाकून घेणार आहोत दुसऱ्या साईडने. एका साईडने जॉईंट झाली होती, आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित जॉईन होऊन जाईल. तर आता आपण परत तीच लेस घ्यायची, तिचं तोंड आपल्याला इकडे मध्ये करायचं आहे, म्हणजे जो कटवर्क आहे तो मध्ये येईल. या पद्धतीने आपण ही लेस ठेवायची आहे. आणि इथे गोलाकार आहे तिथे आपल्याला व्यवस्थित हळूहळू इथे आकार देत आपल्याला ही मशीन अशी व्यवस्थित लेसवरती चालवायची आहे, जेणेकरून आपली शिलाई सारखी येईल. आता याच्यावर पण आपण डबल शिलाईन टाकून घेणार आहोत या पद्धतीने. आता दुसऱ्या साईडने पण ह्याच पद्धतीने आपण इथे लेस लावून घेणार आहोत ही कटवर्कची. अगदी व्यवस्थित अशी ही फिनिशिंगमध्ये आपला खालचा कापड कवर होईल या पद्धतीने ह्या साईडची लेस आपल्याला लावून घ्यायची, डबल शिलाई टाकून घ्यायची. इथं आता आपण लटकन करणार आहे. जे मी काठ होते त्याचे इथे हे सिंपल असेल लटकन त्रिकोणी पद्धतीने करून घेत आहे, जसं आपण नेहमी करतो असं. तर याच पद्धतीने तुम्ही पण सोपे सिंपल लटकन करून घ्यायचे आहेत. आता बघा इथे मी आता टक्स टाकून घेत आहे बॅक साईडचे, जे अजून आपण टाकले नव्हते. पॅचवर्क झाल्यानंतरच इथे आपण टक्स टाकून घ्यायचे. जर डिझाईन जशी राहिली तसे त्या पद्धतीने आपल्याला टक्स टाकावं लागतात. आता बघा, आता मी हा साडीचा जो काठ होता तो घेतलेला आहे, आणि अस्तरच्या साईडने म्हणजे उलट्या साईडने मी हा काठ उलटा करून ह्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्या पद्धतीने इथे खाली अर्धा इंच सोडून आपल्याला तो काठ या पद्धतीने लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर वरून पण आपण दाब शिलाईन पलटी करून दाब शिलाईन टाकून घेतलेली आहे या काठाला.
तर आपण जे मध्ये पट्टी लावली तेवढ्याच साईजची आपल्याला इथे हा काठ येऊ द्यायचा आहे या पद्धतीने। जर तुमच्याकडे पॅचवर्क डिझाईन ब्लाऊज आलं आणि कॅनव्हस नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण ही पॅचवर्क डिझाईन करू शकतात। तर बघा, तर झाले आता ही पूर्ण। तर बघा, ही झाली आपली ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली। फक्त ही 20 ते 25 मिनिटात इथे ही ब्लाऊज डिझाईन मी केली, कारण ही डिझाईन मी खूप वेळेस केलेली आहे। फक्त हिच्यात मी थोडा बदल करून घेतला आहे, लेस वगैरे जे मध्ये काठ लावले ते इथे मी बदल करून घेतलेले आहे। तर नेहमी असं घाईत मी कायम असे इथे पॅचवर्क डिझाईन करत असते। तर मैत्रिणींनो, तुम्हीही ही सुंदर डिझाईन पॅचवर्क डिझाईन जी सोप्या पद्धतीने तीही तुम्ही करा। ही अगदी सोपी पद्धत आहे पॅचवर्क डिझाईन करण्याची। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला, माझी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। व्हिडिओवर किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओला लाईकही करा। तर कमेंट करून नक्की मला हे सांगा की माझी ही डिझाईन कशी वाटली। तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न घेता आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।